गुड आफ्टरनून सर्वांना. आज आपण गणिताचा नवीन धडा शिकणार आहोत, कारण आपण आता 6 महिने नंतरचा आपण जे आपलं सिलेबस आहे, पोर्शन आहे, ते आपण शिकायचं आहे 6 महिने परीक्षेनंतर. 6 महिने परीक्षेपर्यंत माझ्यामध्ये तुम्हाला 4 धडे असतील, तर आपण आता 5वा धडा सुरू करणार आहोत. 6 महिन्याला कदाचित 4, काहींना 3 होते, काहींना 4 होते, पण मी असं गृहीत धरते की तुम्हाला 4 धडे झाले असतील, तर आपण 5वा धडा सुरू करूया. जर चौथा नसेल झाला तर चौथा पण आपण घेऊया नंतर. बरं, आता आपला 5वा जो धडा आहे, त्या 5व्या धड्याचं आपलं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरण, असं आपल्या त्या धड्याचं नाव आहे. 5वा जो धडा आहे भाग 1 मधला, गणित भाग 1 मधला 5वा जो धडा आहे, त्याचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. आता 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? तर 2 चलातील रेषीय समीकरणे बघण्याआधी आपण 1 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय, जे आपण आधी सोडवलेली आहे. 1 चलातील रेषीय समीकरणे आपण आधी सोडवलेली आहेत, ती काय असतात, आणि 2 चलातील रेषीय समीकरणे काय, या दोघांमधला फरक काय आहे, हे आपण शिकायचं आहे. दोन चलातील रेषीय समीकरण. 2 चलातील रेषीय समीकरणे शिकण्याआधी आपण एक चलातील रेषीय समीकरणे काय असतात. एक चलातील आणि रेषीय. एक चल पाहिजे. चल म्हणजे काय, तर इंग्रजी अक्षर जे आपण एखादी संख्या दर्शवण्यासाठी आपण जे इंग्रजी एक अक्षर जे वापरतो त्याला चल म्हणत. मग चल किती आहेत, तर इथे एका चलातील रेषीय समीकरण म्हणजे एकच चल आहे. आणि रेषीय का, गणित एक चल असणार आहे त्याच्यामध्ये. आणि रेषीय का, कारण तो जो चल असणार आहे, जे इंग्रजी अक्षर असणार आहे, त्याचा जो घातांक असणार आहे तो 1 असणार आहे. मोठ्यात मोठा घातांक 1 असणार आहे. 1. बघा, आपण रेषीय बहुपदी शिकलो. रेषीय बहुपदी, वर्गीय बहुपदी धड्यामध्ये शिकलो बघा. रेषीय बहुपदी म्हणजे काय, तर अशी जी बहुपदी होती ज्याच्यामध्ये तो चलाचा घातांक आहे तो 1 होता. चलाचा घातांक 1 होता. बघा, ह्या ज्या बहुपदी आहेत याच्यामध्ये जे चल आहे, एक्स हे चल आहे, त्याचा घातांक डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे. इथे पण हा वाय चल आहे, त्याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे. इथे पण हा 1 आहे घातांक. मग ह्या सगळ्या आपण रेषीय बहुपदी म्हणतो. मग रेषीय बहुपदी समीकरण त्याचं तयार झालं. समीकरण म्हणजे ज्याला डावी बाजू उजवी बाजू असते आणि दोन्ही बाजू या सारख्या जेव्हा होतात, इक्वल टूचं साईन मधोमध बरोबरचं चिन्ह आपण जेव्हा देतो तेव्हा ते समीकरण म्हणतात. रेषीय याचा अर्थ काय, तर रेषीय म्हणजे चलाचा घातांक 1 असणे. मग याला आपण रेषीय, समजा असं असेल तर याला आपण रेषीय नाही म्हणता येत, कारण याच्यामध्ये चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 आहे. 1 घातांकाचं पण पद आहे
पण या बहुपदीची कोटी 2 आहे. कोटी 2 असलेला जो आहे त्याला आपण रेषीय नाही म्हणत, त्याला आपण वर्गीय बोलतो, वर्गीय बहुपद. रेषीय म्हणजे काय, आपल्याला इथे रेषीय बघायचंय. तर रेषीय म्हणजे काय, तर चलाचा घातांक 1 असणे. चल जे आहे तुमचं, चल म्हणजे इंग्रजी अक्षर, त्याचा घातांक त्याच्या डोक्यावर काही नसतं. काही नसणं म्हणजे 1 आहे, तो आपण देत नाही डोक्यावर. म्हणजे मी समजा अशा प्रकारचं समीकरण लिहिलं, आता हे समीकरण आहे, याला समीकरण बोलतात. नुसतं असं जर मी असं एक्सप्रेशन जर लिहिते तर याला बहुपदी म्हणतात. पण हे समीकरणाच्या स्वरूपात, म्हणजे मध्ये बरोबरचे चिन्ह देऊन, डावी बाजू आणि उजवी बाजू आणि मध्ये बरोबरचे चिन्ह, तर हे समीकरण तयार होतं. हे असं जेव्हा समीकरण असतं ज्याच्यामध्ये एकच चल आहे एक्स आणि चलाचा घातांक 1 आहे, तो लिहत नाही आपण डोक्यात, तो म्हणजे 1 असतो. अशा प्रकारचं समीकरण जर असेल तर त्याला आपण एका चलातील रेषीय समीकरण, कारण चल एकच आहे आणि रेषीय पण आहे. रेषीय का, कारण चलाचा घातांक 1 आहे. तुमचं जे चल आहे एक्स, त्याचा घातांक 1 आहे म्हणून रेषीय. आणि समीकरण का, कारण बरोबरचं चिन्ह आहे म्हणून समीकरण. हे आहे एका चलातील रेषीय, एक चलातील रेषीय समीकरण. आता एक चलातील रेषीय समीकरण कशी सोडवायची ही आपण आधीपासून शिकत आलेलो आहोत. ही समीकरणं कशी सोडवायची असतात, तर सोपं असतं. समीकरण सोडवणं म्हणजे काय असतं, तर चलाची किंमत काढणे. म्हणजे आता मगाचं जे समीकरण आहे याच्यामध्ये एक्स ची किंमत काढायची. एक्स ची अशी किंमत जी या समीकरणाला काय करते, संतुलित करते किंवा या समीकरणाचं समाधान करते. म्हणजे एक्स ची अशी कोणती किंमत मी घेऊ की जेणेकरून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होणार. इक्वलचं साईन दिलंय ना मध्ये, एकरूपतेचं साईन दिलं, याचा अर्थ डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे, सारखी आहे. मग सारखी जर आहे तर मग एक्स ची किती किंमत असेल की जेणेकरून डावी बाजू ही पूर्ण आणि ही उजवी बाजू सारखी होईल. उजव्या बाजूला तर 6 आहे, डावीकडे पण 6 आले पाहिजे, तर मग ती दोन्ही बाजू सारख्या होते. मग डावीकडे 6 येण्यासाठी उजवीकडे तर 6 आहेत आणि दोन्ही बाजू सारख्या आहेत, याचा अर्थ डाव्या बाजूचं पण उत्तर 6 असलं पाहिजे. डाव्या बाजूचं उत्तर 6 असलं पाहिजे. मग एक्स ची कोणती किंमत बरं असेल ज्याच्याने डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल, कोणाला सांगता येईल का? एक्स ची कोणती बरं मी किंमत घेऊ की जेणेकरून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल. उजवी बाजू तर 6 आहे, मग डावी बाजू पण 6 असली पाहिजे. मग डावी बाजू 6 कधी येईल, एक्स मी किती घेऊ म्हणजे डावी बाजू 6 येईल. एक्स अधिक 3 6 आले पाहिजे. मग एक्स किती असायला पाहिजे, कोणाला सांगता येईल का? एक्स किती असायला पाहिजे? एक्स ची कोणती किंमत घेतली की दोन्ही बाजू सारख्या होतील? बघा, एक्स अधिक 3 म्हणजे हे 6 आले पाहिजेत ना. मग इथे एक्स ची किंमत 3 जर आपण घेतली ना, तर मग 3 अधिक हे 3, म्हणजे एक्स ची किंमत पण 3 घ्यावी लागेल, अधिक हे 3 म्हणून 6 बनेल. बघा, म्हणजे एक्स ची किंमत मला 3 घेणं गरजेचं आहे. एक्स 3 असतील तरच डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी. बाकी कोणतीच किंमत या समीकरणाचं समाधान करू शकत नाही. दुसरी कोणतीही किंमत या समीकरणाला बॅलन्स करू शकत नाही. मी 1 घेतला, एक्सच्या जागेवर 1 घेतलं, 1 अधिक 3, पण 1 अधिक 3 तर 4 होतं, पण उजव्या बाजूला तर 6 आहेत. म्हणजे याचा अर्थ एक्सची किंमत 3च, एकमेव त्याचं काय आहे, एकमेव सोल्युशन आहे, एकमेव उकल आहे या समीकरणाची. उकल म्हणजे काय, तर चलाची किंमत.
बघा, समीकरणाची उकल म्हणजे काय असते? समीकरणाची उकल म्हणजे काय? तर चलाची किंमत असते ती, म्हणजे जे इंग्रजी अक्षर असते ना त्याची किंमत. चलाची किंमत जी काय करते? समीकरणाचे समाधान करते. समीकरणाचे समाधान करणे याचा अर्थ त्या समीकरणाला बॅलेन्स करणे, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी करणे. तीनच अशी एकमेव एक्स ची किंमत घेतली मी तर डाव्या बाजूचं उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी होईल. पण मग ते सोडवण्या, आता समजा मी तुम्हाला असं देईन, 2 गुणिले x बरोबर 8. आता इथे पण बरोबरचे चिन्ह, इथे ही डावी बाजू आहे, याला डावी बाजू म्हणतो आपण, आणि ही उजवी बाजू आहे. आता उजव्या बाजूकडे तर 8 आहेत आणि डाव्या बाजूकडे चल आहे x. 2 गुणिले x, ही डावी बाजू आहे, उजवी बाजूकडे 8 आहे. मग 2 गुणिले x 8 आले पाहिजेत. मग x ची कोणती बरं मी किंमत घेऊ की जेणेकरून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल? 8 8 उत्तर आहे. डावी उजवीकडे तर 8च आहेत, पण डावीकडे पण 8 आले पाहिजे. मग x ची किंमत कोणती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे, बरोबर. मग तो x ची किंमत 4 येणार. मग ही त्याची उकल आहे. x ची किंमत जी असते ना, चलाची किंमत, जी या समीकरणाचं समाधान करते, म्हणजे त्या समीकरणाला बॅलेन्स करते, इक्वल करते, ती त्या समीकरणाची उकल असते. आणि ती उकल एकच असते. दुसरी कोणती किंमत या समीकरणाचं समाधान नाही करू शकत. 4 एकच अशी किंमत आहे जी या दिलेल्या समीकरणाचं समाधान करू शकते. याचा अर्थ प्रत्येक जे समीकरण आहे ते त्याची उकल एकच असते. या एका चलातील रेषीय समीकरण, आपण जे शिकतोय ते एका चलातील रेषीय समीकरण. खरं तर आपलं धड्याचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरण, पण आधी आपण शिकतोय 1 चलातील रेषीय समीकरण. मग 1 चलातील रेषीय समीकरण सोडवायची कशी असतात ते आपण शिकलोय. आपण काय करतो बघा, आपल्याला एखादं समीकरण दिलंय तर आपण काय करतो, चल जे आहे ते डावीकडे, बरोबर आहे. मग डावीकडे चल एकटाच ठेवतो आणि चला बरोबर जी संख्या आहे, आता इथे चला बरोबर जी संख्या आहे ती +5 आहे. मग आपण ती काय करतो, उजवीकडे घेऊन जातो, कारण मला डावीकडे जे, हे बघा आपण काय शिकतोय, उकल कशी शोधायची, उकल कशी शोधायची समीकरणाची. तर उकल काढण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे समीकरणाची उकल. मगाशी आपण जी उत्तरं काढली ती आपण असेच अंदाजे दिलेली आहेत, पण सोडवण्याची एक पद्धत आहे. ही 1 चलातील रेषीय समीकरण किंवा 2 चलातील रेषीय समीकरण सोडवण्याची एक पद्धत आहे. मग आपण करतो काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं की चल कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला की उजव्या बाजूला. आता इथे माझं जे चल आहे ना, बघा ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू. तर माझं चल आहे डावीकडे, एक्स हे चल आहे ते डावीकडे, पण डावीकडे ते एकटं नाहीये चल, तर त्याच्याबरोबर 5 पण संख्या त्याच्याबरोबर आहे, चला बरोबर आहे. मग मी प्रयत्न काय करते की चलाला एकटं ठेवायचंय, तो ज्या बाजूला आहे त्या बाजूला त्याला ठेवायचं, एकट्याला. आता एकट्याला जर ठेवायचं आहे याचा अर्थ हा +5 मला इथून हलवायला पाहिजे, त्याला मी हलवणार. मग हलवून तो मला आता इकडे नकोय, या डाव्या बाजूला तो आहे आणि डाव्या बाजूला मला एकट्याला x ला ठेवायचंय. मग हा +5 मी काय करेन, +5 जर त्याला डावीकडे नसेल ठेवायचं तर मी त्याला उजव्या बाजूला शिफ्ट करेन. उजव्या बाजूला शिफ्ट करताना फक्त काय करायचं असतं, क्रिया बदलायची असते. क्रिया बदलायची म्हणजे इथे x बरोबर 5 अधिक आहे ना, हा +5 तिकडे जाऊन -5 होतो. तिकडे म्हणजे कुठे, उजव्या बाजूला, कारण तो आहे डाव्या बाजूला 5. मग मी काय करेन, हा +5 याला इकडे नेणार आहे.
आता +5 जर इकडे नेला तर इकडे 9 आधीच आहेत, 9 उजवीकडेच आहेत, ते आधी लिहायचे. जे जिथे 9 आधी इथे आहे तर इथे आधी ते लिहायचे आणि मग हा +5 इकडे गेल्यावर -5 आणि डाव्या बाजूला काय राहतो, x राहतो. एकटाच राहिला x, कारण हे +5 जे आहे ते उजवीकडे नेत. x बरोबर 9 - 5 किती येणार, 4 येणार. म्हणजे ही तुमची चलाची किंमत आली, म्हणजे उकल आली. आता समजा असं गणित असेल p - 7 बरोबर 9, तर आता काय करणार बघा, चल कोणता याच्यामध्ये, याच्यामध्ये चल कोणता आहे, चल म्हणजे इंग्लिश अक्षर कोणतं आहे या समीकरणामध्ये, कोणतं इंग्रजी अक्षर मी वापरलंय, मी इथे इंग्रजी अक्षर वापरले p. आता मला या इंग्रजी अक्षर जे p वापरले त्याची किंमत काढायची. p ची अशी किंमत जी या समीकरणाला बॅलन्स करते किंवा समीकरणाचं समाधान करते. याचं तोंडी कोण उत्तर सांगू शकेल का, p ची काय बरं किंमत असू शकते, p काय बरं असू शकतो, ज्याच्याने डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल. उजवीकडे तर 8 आहे, डावीकडे पण 8 आले पाहिजे, मग p काय असायला पाहिजे, कोण डोकं लावून सांगू शकेल का, p काय असला पाहिजे. मगाशी कसं उत्तर सांगितलं बरोबर तुम्ही, तसं कोण सांगू शकेल का, p काय असेल, की जेणेकरून तुमचं समीकरण जे आहे ते बॅलन्स होईल, म्हणजे त्याचं समाधान होईल. कोणाला सांगता येईल का, बर बघा ना, p ची कोणती किंमत आपण घेणार, जी ज्याच्यातून 7 वजा केले की 8 उत्तर आलं पाहिजे, मग p काय असला पाहिजे, कशातून मी 7 वजा केल्यावर 8 उत्तर येतं, कोणत्या संख्येतून, बरं ते जाऊ दे. आता आपण आपली नेहमीची पद्धत आहे ती वापरूया चलाची किंमत काढण्यासाठी. नेहमीची पद्धत, तर नेहमीची पद्धत काय आहे, चल जिथे आहे तिथे ठेवा. म्हणजे p डावीकडे आहे त्याला मी डावीकडेच ठेवणार, पण डावीकडे त्याच्याबरोबर हे -7 पण आहे, मग त्याला मी उजवीकडे नेणार. पण उजवीकडे आधीच 8 आहेत, त्या 8 आधी लिहून घेणार आणि हा जो डावीकडचा -7 आहे तो इकडे आल्यावर होणार +7. आला इकडे शिफ्ट केला उजवीकडे, म्हणजे p ची किंमत काय येणार, 8 + 7 म्हणजे 15 येणार. p च्या जागेवर 15 असले पाहिजे, म्हणून तर 15 p असले की 15 - 7, 15तून 7 गेले की बरोबर 8 येतात बघा. म्हणजे आपली जी चलाची किंमत आहे किंवा उकल आहे समीकरणाची ती 15 आहे. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला जर चलाची किंमत हवी असेल तर एक एक संख्या चल तिकडेच ठेवायचं आणि त्याच्याबरोबरची एक एक संख्या उजवीकडे, म्हणजे डावीकडे जर चल आहे तर उजवीकडे शिफ्ट करायच्या सगळ्या संख्या. पण शिफ्ट करताना करायचं काय असतं, बेरीज असेल तर उजवीकडे नेल्यावर वजाबाकी करायची, इकडे वजा असेल, डावीकडे वजा असेल तर उजवीकडे नेऊन बेरीज करायची. डावीकडे जर गुणाकार असेल म्हणजे असं, डावीकडे जर गुणिले आहे म्हणजे आता x इकडे आहे डावीकडे आणि त्याच्याबरोबर 3 आहे, पण 3 याच्या बरोबर गुणिले आहेत, हे बघा मध्ये गुणाकार आहे, तर 3 जर गुणिले आहे तर हा 3 इकडे नेला, 15 इथे लिहायच्या आधी, आणि हा 3 जो आहे तो इकडे जाऊन भागिले होतो, भागाकार, कारण इकडे गुणिले होता, x बरोबर तो गुणिले होता, मग इकडे येऊन भागिले होणार, भागिले म्हणजे तो छेदात लिहायचा.
आणि मग या दोघांना हे दोन्ही संख्या 3च्या पडत येतात. 3 एके 3, 3 पाचशे 15. म्हणजे तुमच्या x ची किंमत आली 5. समीकरणाची उकल 5 आहे. आणि या बाजूला जर भागिले असेल, म्हणजे समजा असं असेल, आता तुमचं चल y आहे आणि y पण डावीकडे आहे, पण y बरोबर 7 पण आहे. पण y बरोबर 7 जे आहेत ते खाली छेदामध्ये आहेत, याचा अर्थ इथे भागिले आहे, ते भागाकार आहे. म्हणजे 7ने y ला भागले असा त्याचा अर्थ होतो. मग इथे जर भागिले असतील 7, तर ते 7 मला इथे नाही ठेवायचं, मला इकडे उजवीकडे आणायचं. मग इकडे उजवीकडे 9 आधी लिहून घ्यायचे आणि 7 त्याला गुणणार आपण, कारण इकडे भागिले आहेत, उजवीकडे गेल्यावर गुणिले होणार. म्हणजे थोडक्यात काय की क्रिया आपण बदलतो. डावीकडे बेरीज असेल तर उजवीकडे ती संख्या नेऊन वजा करायची, डावीकडे वजा असेल तर उजवीकडे नेऊन बेरीज करायची, डावीकडे गुणाकार असेल तर उजवीकडे नेऊन भागाकार करायचा, आणि डावीकडे भागाकार असेल तर उजवीकडे गुणाकार होणार. आणि म्हणून इथे y ची किंमत येणार 9×7=63. आता समजा आणखी थोडस वेगळी गणित कशी असू शकतात, अशी. हे आणखी त्याच्यामध्ये थोडं आणखी 2-3 स्टेपचं गणित. आता इथे काय आहे, इथे पण चल एक्सच आहे, पण एक्स डावीकडे आहे, पण एक्स बरोबर आता अजूनपर्यंत एकच संख्या होती, आता एक्स बरोबर 2 संख्या आहेत. एक आहे आणि दुसरी 2. 1 आणि 2 अशा 2 संख्या त्याच्या बरोबर एक्स बरोबर. मग मला आता दोन्ही संख्या त्या उजवीकडे पाठवाव्या लागतील. म्हणजे या एकला पण उजवीकडे पाठवावं लागेल आणि या 2ला पण उजवीकडे पाठवावं लागेल, कारण मला डावीकडे फक्त ठेवायचंय एक्स. त्यामुळे एक्स बरोबर जी जी पदं असतील, ज्या ज्या संख्या असतील, त्या सगळ्या आपण उजवीकडे शिफ्ट करतो. मग आधी मी काय करेन, आधी या दोन्ही एकत्र नाही घेऊन जायच्या, आधी अधिक वजा असलेली संख्या पहिली तिकडे न्यायची. म्हणजे मी आधी अधिक असलेली ही एक जी आहे ती अधिक आहे, ती तिकडे नेणार डावीकडे, सॉरी डावीकडून उजवीकडे. म्हणजे आधी मी या 1ला शिफ्ट करणार, मग ही अधिक 1 आहे, मग उजवीकडे जाऊन ती वजा 1 होणार. मग इकडे राहणार 2x फक्त, हे कारण हा अधिक 1 मी इकडे नेणार आहे. इकडे 15 आधी लिहून घ्यायचे आणि हा जो अधिक 1 आहे तो इकडे आल्यावर वजा 1 होणार. इथे 2x 15 वजा 1 14 होणार. आता परत अजून 2 राहिलेत शिल्लक, मग 2 काय करायचे, 2 गुणिले आहेत इथे, 2 गुणिले आहेत तर x इथेच ठेवायचा, 2 गुणिले आहेत, मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे. हा जो 2 आहे तो इकडे नेऊन हे 14 आधी लिहायचे आणि हा जो 2 आहे तो इकडे येऊन भागिले होतो, कारण गुणिलेचा भागाकार होतो इकडे आला उजवीकडे. बे के बे, बे 7 14, म्हणजे एक्स जो आहे तो 7 आलेला आहे तुमचा. असंच मी एक गणित देते, ते तुम्ही मला सोडवून दाखवा आणि मला उत्तर सांगा बघू पटकन. याचं उत्तर सांगा, सोडवून दाखवा मला. येईल का तुम्हाला? कोण मला याचं उत्तर सांगेल का? सोडवता येईल का कोणाला? सोडवा आणि मला फक्त उत्तर सांगा. येईल का मुलांना हे सोडवता तुम्हाला? ऐकताय का मुलांना?
बरं, आता आपणच इथे मीच सोडून दाखवते. बघा इथे सोपं आहे हे गणित. इथे आधी काय करणार आपण, एक्स बरोबर 2 संख्या आहेत इथे, हे -1 आहेत आणि एक 3 आहे. 3 आहे तो गुणिले एक्स बरोबर आणि 1 आहे तो वजा आहे. आधी मी काय करणार, हा -1 जो आहे तो इकडे आधी नेणार. मग इकडे राहणार, इथे राहणार 3x, कारण हा -1 मी इकडे नेणार आहे. आधी इथे 23 लिहून घ्यायचे जे ऑलरेडी तुमचे उजवीकडे 23 आणि हा -1 इकडे आणणार, तो +1 होणार इकडे आला. 3x 23 + 1 24 येणार. आता 3 पण मला नकोय, तो 3 कारण मला फक्त x इथे हवंय. मग 3 ला पण मी उजवीकडे नेणार, पण 3 जो आहे तो इकडे गुणिले 3 गुणिले आहे, तो उजवीकडे गेला, इथे x राहणार आणि हा 3 उजवीकडे गेला की तो भागिले होतो, कारण इकडे गुणिले आहे, मग इकडे आला भागिले. 3 एके 3, 3 8 24, म्हणजे x ची किंमत 8 आली. कळलं? हे आपण काय सोडवली, ही आपण एका चलातील रेषीय समीकरण, एक चलातील. पण आपल्या धड्याचं तर नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरण. मग आता आपण बघूया की 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. अजूनपर्यंत जी आपण बघितली ती एका चलातील, आणि ते आपल्याला माहित पाहिजे एक चलातील रेषीय समीकरण कशी सोडवतात. हे आलं तरच मग 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला सोडवता येते. बघा, 2 चलातील, आधी आपल्याला एक चलातील होतं, आता 2 चलातील. 2 चल असणार म्हणजे 2 इंग्रजी अक्षर असणार आहेत आणि वरती रेषीय पण असणार आहेत. रेषीय म्हणजे काय, तर ती जी चल असणार आहेत, दोन चल आपण वापरणार. मग ती 2 चल काही गणितांमध्ये एक्स वाय वापरतात, एक्स आणि वाय. काहींमध्ये ए बी, एम एन, पी क्यू अशा जोड्या वापरतात, 2 चल वापरतात. मग 2 चलातील रेषीय समीकरण. रेषीय का, कारण त्या चलाचा घातांक 1 असतो. आणि समीकरण, कारण त्याला 2 बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. म्हणजे अशा प्रकारचं. बघा, याच्यामध्ये 2 चल आहेत, एक्स आणि वाय, आणि रेषीय आहेत. रेषीय का, कारण ह्याच्या घातांकामध्ये, चलाच्या घातांकामध्ये एकच आहे, घातांक एकच आहे दोन्ही चलांचा. आणि समीकरण आहे. समीकरण का, कारण बरोबरचं चिन्ह आहे, डावी बाजू आहे आणि उजवी बाजू आहे, म्हणून समीकरण. म्हणून याला आपण म्हणायचं 2 चलातील रेषीय समीकरण. आता अशी तुम्ही पण बनवू शकता, तुम्हाला बनवायला सांगितलेत 5. समजा मी ए आणि बी वापरला, तर ए आणि बी वापरून पण मी समीकरण बनवू शकते. 2 चल कोणतीही वापरा. एक्स आणि वाय वापरून पण तुम्ही वेगवेगळी, तुम्ही तुमच्या मनाने अशी समीकरण तयार करू शकता. हे सगळे 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत. त्यांना म्हणतात 2 चलातील रेषीय समीकरण. कळलं का सगळ्यांना? 2 चलातील रेषीय समीकरण काय असतं? आता आपण 2 चलातील रेषीय समीकरण बघितले. आता आपण त्या 2 चलातील रेषीय समीकरणाची उकल. बघा, इथे पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, ते तुम्ही लिहायचंय.
बघा इकडे एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील 5 रेषीय समीकरणे लिहा. 5. पण एक्स आणि वाय या चलांचा वापर करायचा आहे. अशी तुम्ही 5 रेषीय समीकरण लिहायचे. इथेच दिलेली आहेत बघा. हीच लिहिली तरी चालेल. हे पहिलं, हे दुसरं, तिसरं एक्स आणि वायच वापरलेत बघा. चौथं, पाचवं. नाही तर तुम्ही तुमच्या मनाने लिहा, पण एक्स आणि वाय ही चल वापरू. आणखी कोण सांगू शकेल का मला एखादं उदाहरण तुमच्याकडून? दोन चलातील रेषीय समीकरणाचं उदाहरण सांगा मला एक्स आणि वाय चल वापरून. मला कळलं पाहिजे ना तुम्ही ऐकताय की नाही ऐकत. मला एखादं उदाहरण सांगा कोणीतरी. एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून एखादं रेषीय समीकरण सांगा. कोणी सांगू शकेल का? अनम्यूट करता येतं का तुम्हाला? दोन चलातील रेषीय समीकरण आपण आपल्या मनाने पण तयार करू शकतो. असं एक्स आणि वाय वापरून काही तुम्ही एक्स आणि वाय चल वापरून तुम्ही पण अशी समीकरण तयार करू शकता. दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चल घ्यायची, रेषीय म्हणजे त्यांचा घातांक एकच ठेवायचा, म्हणजे हे सगळे एक घातांकाचे. चलाचा घातांक 1 आहे असं मी इथे वर्ग वगैरे लिहिलेला नाहीये. एक्स वर्ग किंवा वायचा घन, मग ते रेषीय नाही होणार. चलाचा घातांक हा एकच पाहिजे. कळलं? आता रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण काय हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत की दोन चलातील रेषीय समीकरणाच्या उकली. जसं आपण मगाशी बघितलं की नाही, एका चलातील रेषीय समीकरणाची उकल. एक चलातील म्हणजे आता मगाशी आपण एक उदाहरण बघितलं की x + 3 = 6. मग x ची कोणती किंमत असेल जी या समीकरणाला संतुलित करेल किंवा बॅलन्स करेल? तर x ची किंमत 3 असायला पाहिजे, तरच डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होणार. आणि एक चलातील रेषीय समीकरणाला फक्त एकच उकल असते. एकच, एक आणि एकच उकल असते या समीकरणात. हे एक चलातील रेषीय समीकरण. पण आता आपण बघणार आहोत की दोन चलातील रेषीय समीकरणाला किती उकल असतात? 1 असतात, 2 असतात, 4, किती असतात? दोन चलातील रेषीय समीकरणाची उकल कशी आपण बघूया. एक सोपं समीकरण आपण घेऊया आणि त्याच्यावरून आपण बघूया की रेषीय दोन चलातील रेषीय समीकरणाचे उकल किती असतात, किती येऊ शकतात. समजा मी एक सोपं एक समीकरण घेतलं. हे आहे दोन चलातील. दोन चल आहेत बघा इथे, दोन चल आहेत. त्यानंतर दोघांचा पण घातांक 1 आहे, म्हणजे ते रेषीय आहेत आणि समीकरण आहे हे, कारण बरोबरच चिन्ह. आता याच्या उकल काढायच्या म्हणजे काय करायचं? तर मागास सारखंच आता इथे दोन चल आहेत. मग मला आता सांगा तुम्ही की डाव्या बाजूकडे x + y आहे आणि उजवी बाजूकडे 5 आहे. उजव्या बाजूला 5 आहे आणि डावीकडे x + y आहे आणि उजवीकडे 5 आहे आणि दोन्ही समान आहे, इक्वल आहे. मग x आणि y च्या कोणत्या मी किमती घेऊ की डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होऊ शकते?
म्हणजे उजव्या बाजूकडे तर 5 आहे, मग इकडे पण 5 कसे येतील? एक्स आणि वाय ची कोणती बरं मी किंमत घेईन की जेणेकरून त्यांची मध्ये बेरीज आहे की नाही? एक्स अधिक वाय बरोबर 5. मग एक्स अधिक वाय, एक्स आणि वाय किती घेऊ मी की जेणेकरून ते उजव्या बाजू एवढं उत्तर आलं पाहिजे, 5 आलं पाहिजे. मग एक्स ची कोणती किंमत घ्यायची, वाय ची कोणती घ्यायची? एक्स आणि वाय ची कोणती कोणती किंमत मी घेऊ की जेणेकरून दोन्ही बाजू सारख्या होतील, म्हणजे दोन्हीकडे उत्तर 5 आलं. कारण उजवी बाजू तर 5 आहे आणि डावी बाजू पण 5च आहे, पण मला तेच शोधायचंय की मग 5 जर आहे डावी बाजू, कारण दोन्ही इक्वल आहेत म्हणजे समान आहेत, बरोबरचं चिन्ह मी दिलेलं आहे, याचा अर्थ डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. पण डावीकडे मला चल दिलेले आहेत एक्स आणि वाय. मग एक्स आणि वाय ची कोणती बरं मी किमती घेतल्या तर डावी बाजू एवढंच, उजव्या बाजू एवढंच उत्तर येईल. उजव्या बाजूकडे तर 5 आहे. मग एक्स आणि वाय मी काय घेऊ बरं? बघा, मी जर एक्स 1 घेतला आणि अधिक वाय मी 4 घेतला तर उजव्या बाजू एवढं उत्तर येते का माझं? म्हणजे मी जर एक्स ची किंमत 1 घेतली आणि वाय ची किंमत जर 4 घेतली तर चालेल का? ही उकल होऊ शकते का? बघा, इथे एक्स अधिक वाय आहे, अधिक म्हणजे बेरीज करायची आहे. मग एक्स 1 घेतला, वाय 4 घेतला आणि त्यांची जर बेरीज केली तर 5च उत्तर येतं ना. म्हणजे उजव्या बाजू एवढंच उत्तर येतं ना. म्हणजे 1 आणि 4 ही या समीकरणाची उकल होऊ शकते, कारण त्याची एक्स ची किंमत 1 घेतली, वाय ची 4 घेतली तर ती डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होऊ शकते. आता ही एकच 1 आणि 4 ही एकच उकल आहे का समीकरणाची? नाही. आणखी पण अशा किमती आहेत एक्स आणि वायच्या ज्या समीकरणाला समाधान करतात, समीकरणाचं समाधान करतात. जसं मी समजा 2 आणि वाय ची 3 घेतली किंमत, एक्स ची 2 घेतली, दुसरी किंमत एक्स ची मी 2 घेते आणि वाय ची 3 घेते, तरी पण 2 अधिक 3 5 होतात, जे उजव्या बाजू एवढं उत्तर येणार. म्हणजे ही सुद्धा उकल आहे समीकरणाची. आणखी कोणती उकल तुम्ही सांगू शकता? सांगा मला या समीकरणाची. एक्स आणि वाय ची कोणत्या किमती मी घेतल्या की उजव्या बाजू एवढं उत्तर येणार आहे? जर कोणाला येत असेल तर त्यांनी सांगा बघू. कोणाला सांगता येईल का आणखी एक्स आणि वाय ची मी कोणती किंमत घेऊ की जेणेकरून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल? एक्स ची जर मी 0 घेतली आणि वाय ची 5 घेतली तरी पण 0 अधिक 5 5 येतं. ही पण समीकरणाची उकल होऊ शकते. एक्स 0 वाय 5 ही पण उकल होऊ शकते. ह्या किमती उलट्या केल्या ना तरी पण त्या उकल असतात. म्हणजे एक्स 1 आहे, वाय 4, मग वाय एक्स 4 आणि वाय 1 घेतली तरी पण ती सुद्धा उकल आहे वेगळी. एक्स 1 घेतला, वाय 4 घेतली, ती पण उकल आहे. एक्स म्हणजे या किमतींची अदलाबदल केली तर ती सुद्धा एक वेगळी उकल असते. जसं x2 y3, मग इथे x3 y2 घेतला. आणि या लिहिताना आपण अशा नाही लिहत, आपण लिहिताना फक्त ब्रॅकेटमध्ये अशा लिहितो उकल. म्हणजे पहिली उकल जर ही लिहायची आहे तर पहिली एक्स ची किंमत 1,4 असं लिहितो. 1,4, 2,3 ही दुसरी उकल आहे. 0, नंतर ही 4,1, 3,2 या 5 उकली तर मिळाला. आणखी पण आपल्याला अनेक उकल, आता 0,5 आहे तर 5,0 पण एक उकल असू शकते, आणि यांची पण बेरीज 5च येते. त्यानंतर तुम्हाला अशा पण उकल मिळू शकतात.
एक ऋण आणि एक धन, म्हणजे एक ऋण 1 आणि 6. बघा ऋण 1, x ची किंमत ऋण 1. आपलं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 5. हे बघायचं, हा x आहे आणि हा y आहे, यांची बेरीज करून बघायची 5 येते का. ऋण 1 अधिक 6, तर यांची बेरीज म्हणजे यांची आता चिन्हांवरून होते वजाबाकी. वजाबाकी केला 6 मधून 1 गेला 5 राहतात आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, म्हणजे बरोबर उजव्या बाजू एवढं उत्तर आलं याचं पण. कारण -1 अधिक 6 5च उत्तर येतं, म्हणजे ही पण एक उकल असणार, -1 आणि 6. आता ही उलटी केली तरी पण ती सुद्धा एक उकल आहे, 6 आणि -1. तर -2 7, यांची पण बघा, -2 अधिक 7, त्याचं पण उत्तर 5च येणार, कारण वजाबाकी म्हणा 7 मधून 2 गेले 5 राहतात. ही पण एक उकल आहे. 7 - 2, याला उलट केलं ती पण उकल आहे. अशा तुम्ही असंख्य उकली लिहू शकता. -3 8, 8 - 3, -4 9, 9 - 4, है ना, -5 10, 10 - 5. अशा असंख्य उकली तुम्हाला मिळू शकतात एका समीकरणाच्या. समीकरण एकच आहे. समीकरण कोणतं आहे, x अधिक y बरोबर 5. एकच समीकरण आहे आणि या समीकरणाच्या बघा किती उकल मी काढले. म्हणजे बघा मगाशी एक चलातील रेषीय समीकरण होतं ना, त्याला एकच उकल होती फक्त. एक चलातील रेषीय समीकरणाला फक्त एकच उकल असते, पण 2 चलातील रेषीय समीकरणाला असंख्य उकली असतात. जे समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण आहे त्याला असंख्य उकल असतात. कळलं का. आता समजा मी तुम्हाला x वजा y बरोबर 1 असं एक समीकरण, हे पण 2 चलातील रेषीय समीकरण, तर याच्या उकल कशा कशा येतील सांगा मला. याच्या उकल काय येतील, म्हणजे x आणि y ची कोणती किंमत घेऊ की त्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे. खूप येणार. ही मी x 2 घेते, y 1 घेते, त्यांची वजाबाकी केली तर 1 उत्तर येणार. म्हणजे तुमची पहिली जी उकल आहे ती 2 आणि 1 आहे. 2 आणि 1 ची वजाबाकी केली तर 1 येणार. दुसरी उकल मी x 3 घेणार, y 2 घेणार, त्यांची वजाबाकी केली 1 उत्तर येतं. 3 2, 4 3, 5 4, 6 5, 7 6. हे बघा यांची सगळ्यांची वजाबाकी केली ना की मला एकच उत्तर मिळणार आहे. 3 2 ची वजाबाकी करा, 4 3 ची करा, 5 4, 6 5, 7 6. पुढची कोणती येईल. कोणाला सांगता येईल का प्लीज. येईल का. पुढची उकल कोणती आहे. सोपं आहे, फक्त त्यांच्यातली वजाबाकी 1 आले पाहिजे, म्हणजे जवळजवळच्या संख्या घेणार ना. जसं 5 4 घेतलंय, 6 5, यांची वजाबाकी 1 येते, 7 6, 8 7, 9 8, 10 9, 11 10, 12 11, 13 12, 14 13, कितीतरी आहेत. 100 99 ही पण येणार, कारण त्यांच्यातली वजाबाकी 1 आहे. 1000 1000 आणि 999 ही पण येऊ शकते याची उकल. अशा असंख्य उकली आहे त्याच्या, असंख्य उकली. कळते का. हे आपण काय बघतोय, 2 चलातील रेषीय समीकरणांच्या उकली त्या असंख्य असतात. 2 चलातील रेषीय समीकरणाच्या उकली असंख्य असतात, अनंत असतात. जसं मगाशी आपण x अधिक y बरोबर 5 या
समीकरणाच्या उकली आपण बघितल्या कितीतरी, खूप आहेत त्याच्या पण अनंत उकली. आणि आता हे समीकरण x वजा y बरोबर 1 याच्या सुद्धा अनंत उकली. आता आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे बघितलं आणि त्यांच्या उकल किती असतात ते सुद्धा बघितलं. दोन चलातील रेषीय समीकरण काय असतात आणि दोन चलातील रेषीय समीकरणांच्या उकल काय असतात हे आपण बघितलं. आता पुढे एक सामायिक समीकरणे. एक सामायिक समीकरण. बघा, एक सामायिक समीकरण म्हणजे काय असतं, तर एक सामायिक समीकरण म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणच असतात. पण त्यांना एक सामायिक का म्हणतो माहितीये का, कारण आपण अशा दोन समीकरणांचा म्हणजे दोन अशी समीकरणं घेतो आणि त्याचा आपण एकत्रित विचार करतो. म्हणजे एकच समीकरण नाही घेत, दोन चलातील दोन चलातील रेषीय समीकरणे दोन घेतो आपण एका वेळेला एकत्रितपणे. आपण जेव्हा अशा दोन चलातील रेषीय समीकरणांचा आपण विचार करतो तेव्हा त्यांना आपण एक सामायिक समीकरण असं म्हणतो. हे बघा, इथे तुम्हाला एक सामायिक समीकरणाची व्याख्या दिलेली आहे. जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा, म्हणजे आपण जे ही समीकरणं घेतली ना, आता हे कसं आहे, हे एकच समीकरण आहे आणि त्याच्या आपण असंख्य उकली काढला. पण मी काय करणार माहितीये का, एका वेळेला जर दोन अशी समीकरणांचा मी जेव्हा विचार करते, अशीच दोन चलातील रेषीय समीकरणे दोन घेते. अशा दोन समीकरणांचा, ही दोन समीकरणं घेतली आणि त्याचा मी जेव्हा एकत्रित विचार करते, एकाच वेळी जेव्हा या समीकरणांचा विचार करते तेव्हा त्या समीकरणांना आपण एक सामायिक समीकरणे असं म्हणतो. म्हणून तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा दोन दोन समीकरणच दिलेली आहेत बघा, म्हणजे ती एक सामायिक समीकरण आहेत. एक समीकरणाची उकल नाही काढायला सांगितले, दोन समीकरणं एकत्र दिलेली आहेत तुम्हाला. तुम्ही जर तुमचा प्रॅक्टिस सेट बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका गणितामध्ये दोन समीकरणं दिलेली आहेत आणि त्या दोन समीकरणाचा आपण एकत्रित काय काढायचे, उकल काढायची. हे बघा, खालील एक सामायिक समीकरण दिलेली. एक सामायिक म्हणजेच काय, तर अशी दोन समीकरणं आपल्याला एकत्रपणे देतात आणि त्याची आपल्याला एकत्रित उकल काढायची असते. मग त्याला आपण एक सामायिक समीकरण असं म्हणतो. जेव्हा अशी दोन समीकरणं, दोन चलातील रेषीय समीकरण दोन देतात, हे एक आहे, हे एक दोन चलातील रेषीय समीकरण आहे आणि हे दुसरं दोन चलातील रेषीय समीकरण. म्हणजे अशी दोन समीकरणं आपल्याला जेव्हा सोडवायला सांगतात तेव्हा त्या समीकरणांना आपण एक सामायिक समीकरण म्हणतो. आता आपण मगाशी जो विचार केला तो वेगवेगळा विचार केला दोन समीकरणांचा. म्हणजे एक मी हे समीकरण घेतलं x अधिक y बरोबर 5 आणि त्याच्या मी उकल काढली आणि त्याच्या असंख्य उकल बघितलं, त्याच्या असंख्य उकली आहे. आणि आणखी दुसरं पण एक समीकरण घेतलं, x वजा y बरोबर 1 आणि त्याच्या पण मी असंख्य उकली काढली. पण जेव्हा मी दोघांचा एकत्रितपणे विचार करणार या दोन्ही समीकरणांचा, आता मी जेव्हा एकट्या समीकरणाचा विचार केला, समजा x अधिक y बरोबर 5 हे एकटं समीकरण घेतलं तर त्याच्या असंख्य उकल मिळतात मला. आणि x वजा y बरोबर 1 या सुद्धा समीकरणाचा जर मी विचार केला तर त्याच्या सुद्धा असंख्य उकली. पण जेव्हा आपण दोन समीकरणांचा एकत्रितपणे विचार करतो, म्हणजे एकत्रितपणे आपल्याला ती समीकरणं जेव्हा सोडवायची असतात त्यांना एक सामायिक समीकरण म्हणतात, त्यावेळेला आपल्याला
उकल जी आहे ती फक्त एकच मिळते जेव्हा आपण दोन समीकरणांचा एकत्रितपणे विचार करतो. बघा आता ह्या ज्या आहेत त्या x अधिक y बरोबर 5च्या सगळ्या उकली आहेत आणि या ज्या आहेत त्या x वजा y बरोबर 1 या समीकरणाच्या उकली आहेत. आता या जरी खूप उकल एकेका समीकरणाच्या जरी असल्या तरी अशी एकच उकल असते जी दोन्ही समीकरणांची कॉमन उकल आहे. म्हणजे ती एकच उकल अशी असते जी x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 या दोन समीकरणाचं एकाच वेळी समाधान करते. आणि ती उकल कोणती आहे माहितीये या दोन समीकरणांसाठी? हे बघा ही एकच उकला तुम्हाला मिळणार जी दोघांमध्ये सामायिक आहे, सारखी आहे. 3-2 इथे पण आहे बघा 3-2. बाकी बघा बाकीच्या जर आपण बघायला गेलो आपण बाकीच्या चेक केला तर कुठलीच उकल सारखी नसणार आहे. बाकी सगळ्या उकली वेगवेगळ्या असणार आहे. बघा 1-4 आहे इथे 1-4 याच्यामध्ये आहे का बघा 1-4 याच्यात नाही दिसणार तुम्हाला. 5-4 आहे 1-4 नाही दिसणार. 2-3 आहे का इथे 2-3 आहे इथे 2-3 आहे का नाही. इथे 0-5 आहे इथे आहे का नाही. इथे 4-3 आहे इथे आहे का 4-3 इथे नाही इथे 4-1 आहे. मग फक्त 3-2 ही एकमेव उकल आहे जी x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 या दोन्ही समीकरणांचं समाधान करते. म्हणून ती एकसामायिक समीकरणांची एकच उकल असते. एक एकटे समीकरण घेतले तर त्यांच्या खूप उकली आहेत पण जेव्हा आपण एकत्रित विचार करतो तेव्हा त्याच्या फक्त एकच उकल असते. ठीक आहे. तर तुम्हाला होमवर्क फक्त एवढाच आहे. ही गणित काय नाही पहिला आणि दुसराच प्रश्न सोडवा याच्यामध्ये. सराव संच 5.1 मध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवायचा. आणि हा प्रश्न पहिला आणि दुसरा. ठीक आहे. तुमचा होमवर्क सराव संच 5.1 मधील प्रश्न क्रमांक 2 सोडवणे. ठीक आहे. सगळ्यांनी सोडवायचे. आपली वेळ संपलेली आहे.